डोळे असलेली अंधारी माणसे. अकबर बादशहाला दरबारात भरलेले असताना बादशहाने आपल्या सर्व मंत्र्यांना विचारले की आपल्या राज्यामध्ये डोळे असलेले अंधाऱ्या माणसांची संख्या किती आहे. त्यावर सर्व मंत्री एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. कोणालाही याचे उत्तर सांगता येत नव्हते. त्याच दरबारामध्ये बिरबलही उत्सुकती होता. बिरबलाला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा बिरबल म्हणाला, जहापना, मला 2 दिवस मला ह्याचे उत्तर देता येणार नाही, परंतु आपल्या राज्यात डोळे असलेले आंधळ्यांची संख्या भरपूर आहे. बादशहाने विचारले, असे तू ठामपणे कसे सांगू शकतो. त्यावर बिरबल म्हणाला, जहापना, मला 2 दिवसाची मुदत द्या. मी तुम्हाला या 2 दिवसामध्ये अशा लोकांची नावे आणून देतो. दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपला बिछाना अंगणात आणला आणि त्याचे राहिलेले अर्धे काम पूर्ण करू लागला. बिरबलाने आपल्या मुलीला बोलवले आणि कागदात लेखणी घेऊन बसायचे. रस्त्यावरून जाणारी सर्व लोकी बिरबलाला येऊन विचारत होती, हे काय चालत आहे. बिरबलाने त्या सर्व लोकांची नावे लिहून काढली. सांगितले. बघता ही माहिती संपूर्ण नगरामध्ये पसरली. त्यामुळे नगरातील सर्व लोक येऊन पाहू लागले की बिरबल हे काय करत आहे. ही गोष्ट बादशहाच्या कानावर पडली. बिरबल काय करतो आहे हे पाहण्यासाठी सुद्धा उत्सुक होता. स्वतः बादशहा बिरबलाकडे येऊन विचारू लागला, बिरबल, हे काय चालू आहे. तेव्हा बिरबलाने मुलीला बादशहाचे नाव त्या कागदावर सर्वात वर लिहिण्यास सांगितले. 2 दिवसानंतर बिरबल तो कागद घेऊन दरबारात पोहोचला. 1 मिनिट. तेव्हा बादशहाने विचारले, या कागदावर माझे नाव सर्वप्रथम का आहे. बिरबल म्हणाला, मी माझ्या बिछाण्याचे काम करत होतो. हे पाहत असूनही लोक मला विचारते होते आणि तुम्हालाही उत्सुकता असल्यामुळे तुम्ही माझ्या घरी आलात. तुम्ही बादशाह असल्यामुळे तुमचे नाव सर्वप्रथम असावे अशी माझी इच्छा आहे. बादशाह हसून म्हटला, बिरबल, तू खूपच हुशार आहे आणि बुद्धिमान आहेस. शेवटी तू अशा लोकांची नावे शोधून काढली ज्यांना डोळे असूनही ती अंधळी आहेत. पुन्हा एकदा बिरबल बादशहाच्या परीक्षेत
चतुराईने पास झाला. धन्यवाद.